मराठी सक्तीच्या निर्णयानंतर ठाण्यात रिक्षा चालकांसाठी मराठी प्रशिक्षण 700हून अधिक चालकांची परीक्षा संपन्न. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याच्या निर्णयानंतर राज्यभर या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नौपाड्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या अभिनय कट्टा येथे या उपक्रमाचं ठाणे जिल्हा समन्वयक शिवसेना विभाग प्रमुख किरण नागती यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा पार पडली. ठाण्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 700हून अधिक रिक्षा चालकांनी मराठी भाषा, लेखन, वाचन आणि संभाषणाचं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यातील पहिली ही कार्यशाळा आहे. या प्रशिक्षणानंतर मंगळवारी प्रशिक्षणार्थी रिक्षा चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेद्वारे रिक्षा चालकांनी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान आत्मसात केलं आहे का याची पडताळणी करण्यात आली. या परीक्षेत मोठ्या संख्येनं रिक्षा चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना पुढील टप्प्यात प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती किरण नागती यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, केंद्र प्रमुख अपर्णा निमकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाखा ठाकरे, शेखर टेमघरे, मनीषा रानडे, पौर्णिमा दळवी, हेमा दप्तरी, सविता घुरे, वैशाली जोशी, नीतल वाढवकर, प्राध्यापक सागर जाधव, साधना ठाकूर, ॲडव्होकेट सुयश प्रधान यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. या उपक्रमामुळे मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा चालकांना प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधता येणार असून मराठी भाषेचा सन्मान आणि दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवण्यासही मदत होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठाण्यात यशस्वी ठरला असून विविध स्तरातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. मराठी भाषा जपणं, संवर्धन करणं आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशानं अशा प्रकारचे उपक्रम राज्यातील इतर शहरांमध्येही राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.